अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज दुपारी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली। राज्यामध्ये तातडीने मंत्रिमंडळ विस्तार केला पाहिजे असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीमध्ये लावल्याचं समजतंय। या बैठकीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंसह अनेक नेते उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीला आता केवळ 4 महिने उरलेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रामध्ये फारसं यश मिळालं नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तर केवळ एकच उमेदवार निवडून आला आणि त्यामुळे काही नेते शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा विचार करू शकतात आणि म्हणूनच अशा सर्व नेत्यांना विस्ताराचं गाजर दाखवलं जाऊ शकतं असं राजकीय विश्लेषक सांगतायत। राज्यातली परिस्थिती बदलायची असेल तर तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करा हा प्रमुख मुद्दा बैठकीमध्ये चर्चेला गेल्याचं समजतंय। मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना समान संधी मिळावी अशी देखील मागणी केली गेल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसला एका कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची केंद्रात अपेक्षा आहे। आणि या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोघम प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूया। पक्षांनी भेटून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर केला पाहिजे जेणेकरून ही परिस्थिती सुधारता येईल अशी काही मागणी झाली का? तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही, कारण या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात। बघा नीट